आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचं इथे नामांकन करण्याचं काम चालू आहे। आमच्या सोबत आहेत रोहित दादा पवार। रोहितजी, ही निवडणूक एका अर्थाने पवार कुटुंबातली अतिशय प्रतिष्ठेची दोन्ही गटांसाठी असलेली निवडणूक आहे, काय सांगाल? महाराष्ट्राची प्रतिष्ठेची झालेली आहे। पुरोगामी विचार फुले आंबेडकरांचा विचार, सामान्य लोकांची ताकद आज टिकवणं फार महत्वाचं झालंय। बलाढ्य शक्ती भाजप मित्रपक्ष पैसा आहे, दबावतंत्र आहे, यांना लोकांना हरवायचं आहे। त्यामुळे या इलेक्शनकडे पवार विरुद्ध पवार म्हणून आहे, याच्याकडे पुरोगामी विचार विरुद्ध प्रतिगामी विचार अशी ही लढत आहे। समोरून खूप हे करता येतात। रुपालीताई चाकणकर नेमकं म्हणाले आता की नुकत्याच म्हणाले की पॅकेज गँगचे अध्यक्ष आहेत रोहित दादा पवार हे, आणि त्यामुळे ते काहीतरी बोलायला लागतात। त्यांना बारामतीमध्ये दिलेलं आहे, त्यांना दादांचं का माहिती असू नये अशा पद्धतीने बोलतात। सामान्य लोकांनी एक भावनिक पॅकेज मनामध्ये घेतलेलं आहे, आणि ते भावनिक पॅकेज असं आहे की भाजपाला आणि ते जे मित्र पक्ष आहेत ते साहेबांना सोडून गेलेले आहेत, त्यांना धडा शिकवायचा। आणि त्याचा जर मी अध्यक्ष असेल, सामान्य लोकांचा एक कार्यकर्ता मी असेल तर काय हरकत नाही। ते कशाचे अध्यक्ष दादांकडे कसले मलिदा गँग आहे हे लोकांना तुम्ही विचार। तुम्ही मलिदा गँग वगैरे हे जे आरोप होतात ते, पण यापूर्वीच्या सुप्रियाताईंच्या ज्या सगळ्या निवडणुका होत्या त्यामध्ये दादा ताकदीने त्यांच्या बाजूने उभे होते। दादा कुठेतरी सगळंच प्रचाराची किंवा दादांवर पण असायची आणि त्याचा परिणाम होतो। आता दादांचे सगळे लोक नाहीयेत बरोबर, अशा वेळी किती अवघड जाणार आहे? दादा तिकडे, नेते तिकडे ठराविक, सामान्य लोक इकडे, मतदार इकडे, त्यामुळे ती अडचण शेवटी मतदार त्यांच्या बाजूने, सामान्य लोक त्यांच्या बाजूने, सामान्य कार्यकर्ते त्यांच्या बाजूने तेच निवडणूक जिंकतात। आणि ते पवार साहेब आणि महाविकास आघाडीकडून त्यांच्याकडे नेत्यांमध्ये गेल्यामुळे काय फरक पडत नाही। यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते पण बरोबर आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, आणि अशा वेळी आणि चिन्ह जे आहे निवडणुकीचं ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन्ही जे गट आहेत, शिवसेनेचा उभाटा असू दे किंवा शरदचंद्र पवार आहे, तर कुठे ना कुठेतरी अडचण होणार आहे। यामध्ये काय झालं, टीव्ही, सोशल मीडिया याच्यामुळे हे चिन्ह लोकांना सोपं झालं, आणि आमचे विरोधक आमच्या चिन्हाबद्दल इतके बोलतात, त्यामुळे लोकांना कळलंय। आणि उलट असं माझं म्हणणं आहे, ते जे चिन्ह त्यांच्याकडे राहिले त्याचा आता लोकांना इतका चीड वाढलेला आहे। तुतारी हे चिन्ह साहेबांना मिळालंय ते परंपरेचं प्रतीक आहे, आणि आपली परंपरा सांगते कुटुंब व्यवस्था आपल्यासाठी महत्वाचं आहे, आणि भाजपली अजितदादांच्या मदतीने कुटुंबच फोडलं, त्यामुळे ते लोकांना पटलं नाही, म्हणून लोक तुतारीच्या बाजूने यंदा खूप मोठ्या प्रमाणात कुटुंब फोडलं असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा यापूर्वी सुद्धा पक्ष फोडण्याच्या कारवाया असू द्या किंवा काँग्रेसची जितक्या वेळा दुफळी झाली किंवा कुटुंबामध्ये गोपीनाथ मुंडेचं सुद्धा कुटुंब होतं, त्याच्यातला एक भाग तुमच्याकडे आला, म्हणजे हे काही नव्याने होते राजकारणामध्ये असं म्हणता येणार नाही। म्हणजे त्या मुद्द्यामध्ये किती अपील राहणार आहे? याच्यामध्ये मुंडे साहेबांच्या कुटुंबाबद्दल अनेक मोठ्या नेत्यांनी बोललेलं आहे, आणि फोडण्यामध्ये कोण पुढाकार घेत होतं, साहेब कसा विरोध करत होते, पण कोण पुढाकार घेत होतं, आज त्यांचे नेते अजितदादा त्यांच्या बरोबर आहेतच। दादांना हा प्रश्न तिथे करावा की त्यावेळेस का तुम्ही हे केलं, साहेबांनी विरोध केला होता, मुंडे साहेबांची चर्चा साहेबांची झाली, पण मुंडे साहेबांचं नंतर मत आलं की याला स्वतःचं पडलेलं आहे, म्हणून मुंडे साहेबांना धनंजय मुंडे सोडून गेले। त्यामुळे तुम्ही मुंडे साहेबांना हा प्रश्न करा, अजितदादांना प्रश्न केला। ईडीची भीतीने लोक गेले असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा बहुतांश नेते जे तुमचे गेलेले आहेत त्यांना ईडीची भीती वाटावी असं काहीतरी झालेलं होतं का? कारण जरी काही केलं नसेल तर काय घ्यायचं गरज आहे? दादांवर कारवाई चालू होती, मुश्रीफ साहेबांवर कारवाई चालू होती, तिथं वळसे पाटील साहेबांवर सुद्धा कारवाई चालू होणार होती, मग भुजबळ साहेब होते, सगळ्यांना माहित आहे त्यांच्यावर कारवाई चालू होती। आता कारवाई का थांबल्या? प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत, सीबीआयच्या कारवाईच्या बाबतीत त्यांना क्लीन चिट एका विषयाच्या बाबतीत दिलं, पण ते सत्तेत गेल्यानंतर दिलं ना भाजप बरोबर। त्यामुळे हे आता लोकांना कळालेलं आहे, लोकांना काही वेगळं वाटत नाही, लोकांना कळलेलं हे फक्त स्वार्थासाठी गेलं, लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी गेलं। तुमच्यासारख्या घरातल्या व्यक्तीसाठी एकीकडे काकी आहेत, एकीकडे आत्या आहे, अशी परिस्थिती, तर तुमच्यासाठी किती अवघड जातं लोकांमध्ये पोहोचणं, आणि कुटुंब म्हणून कुठे ना कुठेतरी ते डाचत असेलच ना मनाला। कुटुंब म्हणून अवघड असलं तरी ही विचाराची लढाई, विचार टिकला तर माझ्या पिढीला कुठल्याही समाजाच्या असू दे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात फायदा होणार आहे, माझ्या पुढच्या पिढीला फायदा होणार आहे, लोकांच्या पुढच्या पिढीला फायदा होणार आहे।
जे वर्ष शेकडो जो विचार शेकडो वर्ष लोकांनी जपला तो विचाराची जबाबदारी आता आमच्या सगळ्यांना पक्षाचे सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि विजयाची कितपत खात्री आहे? कारण दादा पण खूप प्रयत्न करतायत. भाजपाचा जो एक काही शहरी भागातला मतदारसंघ आहे तो यावेळी मोदींसाठी का होईना सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी असेल. मला वाटत नाही. आता ठीक आहे, ते स्वाभिमानी लोक असतील तर ते अजितदादा मतदान करणार नाही. आणि हजारो जेव्हा मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दादांवर जे काय पूर्वी बोलले करप्शन आणि ह्याच्याबद्दल हेच भाजपचे कार्यकर्ते वोट दुखूच तर त्यांनी त्याचा समर्थन केलं होतं. दादांच्या विरोधात पोस्ट केला होता. आता दादा बीजेपी बरोबर गेलेले आहेत. मग पूर्वी घेतलेली भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांची ही खोटी होती का आणि आता ती भूमिका घेतात तर काही फरक आहे का? त्यांना सुद्धा पूर्ण कुठे विचार आहे आणि ह्या गोष्टी डोक्यात घेतला तर वाटत नाही की ते अजितदादांचा प्रचार करतील. पवार साहेबांनाच जायचं होतं भाजपाबरोबर असं पण सांगितलं देवेंद्रजींनी एका मुलाखतीत पण आता स्पष्ट केलेलं आहे की आणि तेही आपण पाहिलं होतं की बिनशर्त पाठिंबा एकेकाळी 2014 मध्ये त्यांनी जाहीर केलेलाच होता राज्यामध्ये. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मराठा आरक्षण देऊ, ते दिलं. पण त्यांचाच एक कार्यकर्ता सदावर्ते कोर्टात गेला. देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ असं तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. तो शब्द दिलेला खोटा ठरला. त्यामुळे आता जे काय बोलताय ते खोटच बोलताय. धन्यवाद नवराष्ट्राशी आपण बोलत. दादा पवार आपल्याला सांगत होते की कशा पद्धतीची यावेळची बारामतीची निवडणूक राहणार आहे आणि कुठे ना कुठेतरी त्यांनाही खात्री वाटते की सुनेत्रा पवार या निवडून येतील आणि त्यांचे जे नेते युतीमध्ये गेलेले आहेत ते ईडीच्या भीतीने गेले असं ते ठामपणे सांगतायत. कॅमेरामॅन विनोद इंगोलेसह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.